नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता. आला ना आवाज? असाच आपण आज कुरकुरीत आणि खमंग चिवडा बनवायचा आहे. यासाठी लागणारं साहित्य खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेलं आहे. आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित तापल्यावर आपण त्याच्यामध्ये पोहे तळून घ्यायचे आहेत. पोहे तळून झाले की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मक्याचे पोहे तळून घेणार आहोत. ते प्रॉपर फुलेपर्यंत मक्याचे पोहे आपण तळून घ्यायचे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे थोडेसे लालसर असे खरपूस तळून झाले की त्यामध्ये आपण आता चणा डाळ तळून घेणार आहोत. त्यानंतर खोबरं तळून घ्यायचंय. खोबरं अजिबात करपू द्यायचं नाहीये. आता मस्तपैकी त्याच्यामध्ये कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. कढीपत्ता तळून झाला की लगेच त्याच्यामध्ये काजू आणि बदाम जे तुम्हाला हवे असेल ते तुम्ही तळून घेऊ शकता. आणि आता सगळ्यात शेवटी मिरची तळून घ्यायची आहे. मिरची तळताना फक्त ती उडू नये याची काळजी घ्या. अशा प्रकारे आपली सगळी सामग्री तयार झालेली आहे. आता आपल्याला एक मोठं भांड घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपण हे सगळं आपलं साहित्य एकत्रित मिक्स करू शकतो. आता एक एक करून सगळी सामग्री त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. आता आपण चिवड्याच्या प्रमाणानुसार त्यामध्ये तिखट मसाला, हळद, चाट मसाला, मीठ आणि धने पावडर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला कुरकुरीत खमंग असा चिवडा 10 मिनिटांमध्ये बनवून रेडी झालेला आहे. हा चिवडा जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि चहा सोबत याचा आनंद घ्या.